गेले अनेक वर्ष आपण पाहतोय खडेगोलेली, विठ्ठलवाडी, कैलासनगर हा प्रभाग कुठल्याही विकासापासून वंचित आहे. चाळीच्या बाहेर घाण, चाळीच्या मध्ये घाण, सर्व परिसरात फक्त कचरा, दुर्गंधी, घाण पाणी हेच आपल्याला इथे दृश्य दिसत आहे. म्हणजे लाखो करोडो रुपयांचा जनतेचा टॅक्सचा पैसा गेला कुठे, हा प्रश्न प्रत्येक माणसाला पडले आहे. प्रत्येक घरात माणूस आजारी आहे. कोणाला टायफॉइड झालाय, कोणाला डेंग्यू झालाय. म्हणजे सर्वकडे त्रास आहे, सर्वकडे आजारपण आहे आणि विकास मात्र शून्य आहे. पण 2020 पासून इलेक्शन झालेले नाहीये, तरीही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महेश दादांच्या नेतृत्वाखाली जे काही करता येईल, कोणताही संविधानिक पद नसताना जे काही करता येईल ते आम्ही इथे करायचा प्रयत्न करतो. पण येणाऱ्या काळात जनतेने जो त्रास सहन करताय तो त्रास होऊ नये यासाठी जी खात्री केली पाहिजे ती केलीच पाहिजे. आज आपण पाहतोय गेले कित्येक वर्ष संकटहरेश्वर शिव मंदिर याचा हा समोरचा भाग होता. इथे पाणी भरत होतं. अक्षरशः जे लहान मुलं होते त्यांना पावसाळ्यात जाणं मुश्किल झालेलं. जे महिला होते ते एकदम खूप कसरत करून हा रोड पार करायचे. परंतु 25 लाख निधीतून खासदारांच्या आपण इथे कलवट बनवण्याचं काम केलं आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी इथली समस्या ती मोडून काढली आम्ही. परंतु आणखी म्हणजे उल्हासनगरच्या 3 ते 4 मुख्य नाल्यांचं पाणी या नाल्यामध्ये येतं. आपल्या बाजूला जो नाला आहे त्या नाल्यालाही बनवायचं काम आपण 25 लाख महापालिकेच्या निधीतून करत आहोत. आणि कालच आपल्या सगळ्यांचे लाडके नेतृत्व, कल्याणपूर्वचा बुलंद आवाज महेश दादा गायकवाड यांचा वाढदिवस होता आणि त्याच वाढदिवसाच्या अनुषंगाने आपण आज या कामाचं भूमिपूजन करत आहोत. आणि विठ्ठलवाडी, खडेगोलेली, कैलासनगर, चिंचपाडा, आशेळे या सर्व प्रभागाला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि महेश दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपून ठेवल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आलेले सगळे उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचे खूप आभार व्यक्त करतो. आपण कलवडचे काम आज या कामासाठी माननीय खासदार शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 25 लाखाची निधी उपलब्ध आहे. मला वाटतं की या विभागामध्ये अनेक वर्षापासून मात्र व त्याचे कुटुंब सातत्याने या ठिकाणी काम करते. कोणत्या प्रकारचं पद नसताना आज तरुण युवक